2 टीम फायनलला येणार आहेत त्याच्यात आपण देणार आहोत आणि एका रनला 1 पॉइंट आहे, एका विकेटला 3 पॉइंट आहे. ओके, ते तर बघितलं जाईल, परंतु प्लेअरचं बिहेवियर पण बघितलं जाईल की तो ग्राउंडवर कसा वागतोय, ते पण खूप महत्त्वाचं. त्याला पण आपण काही पॉईंट्स ठेवलेत, त्यामुळे यावर लक्ष द्या. ज्या टीम लाईव्हला बघतायत त्यांनी पण यावर नक्कीच अगदी मी लक्ष केंद्रित करा. एका रनला 1 पॉइंट आहे, एका विकेटला 3 पॉइंट आहे आणि प्लेअरचं बिहेवियर विशेष करून त्यावर पॉईंट्स खूप गृहीत धरले जातील की आपण अंपायरशी कसं बोलतोय, आपण ग्राउंडवर कसं वागतोय, डिसिजन मागताना आपण कशा अंपायरशी डिसिजन मागतोय. त्यामुळे ते सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण प्ले ऑफ द सिरीजसाठीची बाईक आहे त्या फायनलच्या 2 टीमला देणार आहोत. एक स्पेशल अनाउन्समेंट आहे, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. थँक्यू. पहिला सामना आर.एन. रेनबो विपक्ष विस्मया डिंगडॉंग जॉर्ज कल्याण या 2 संघादरम्यानची मॅच आहे आणि या दोन्ही संघाच्या जर का आता मी पोझिशन बघाल तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी एकत्रित मीटिंग बोलवली गेली. आर.एन. रेनबो पदवी आणि टीम समीप परीख सगळे खेळाडू आपल्याला या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर त्यांच्या समोर खेळत असताना रोहन शिल्लानी टीम मजा येणार आहे पहिल्या मॅचमध्ये आणि या स्पर्धेला या 2 संघांनी आतापर्यंत खूप चांगल्या रीतीने खेळले. म्हणजेच या मैदानावरती आपली बादशाह दाखवण्याचा प्रयत्न अनेक वेळा त्याने केला आहे. तुर्तास या आजच्या दिवशी किंवा या 6व्या पर्वामध्ये या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत आणि त्याच्यासाठी पहिली सुरुवात म्हणजे काय तर पहिला सामना जिंकणं. पहिला सामना जिंकणं ही पहिली मोठी प्रायोरिटी. माऊली सुवर्ण चषक खूप मोठा ताट गिरगावमध्ये आल्यानंतर माऊली सुवर्ण चषकाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होती आणि ही स्पर्धा कशासाठी जाणली जाते तर एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून मिळणाऱ्या बक्षिसांची संख्या लास्ट इयर 12 होती, यावर्षी 15 वरती गेली आहे आणि पुढच्या वर्षी ती 20 वरती जाणार. म्हणजे वर्षानुवर्ष वाढत असलेला या स्पर्धेचा दर्जा ती लेवल अप होत असताना खेळाडूंसाठी नवनवीन गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात. आणि यावर्षीच्या जर्सी बघा, जर्सी ट्रॅक कॅप हे जे किट आहे वेल कस्टमाइज आणि ब्रँडेड टी शर्ट आपल्याला बघायला मिळतात. ती कॅप जर बघाल तर त्याच्यावरती लेझर होल आहेत. त्याचबरोबरीने तुम्ही सुप्रीम कपड्यामधले असलं तर टी शर्ट आहे, लायक्राची ट्रॅक आहे, त्याच्यावरती माऊली चषकाचं जे नाव आहे गिरगावची माऊली सुवर्ण चषक त्याच्यामागचं नाव आणि त्यानंतर येणारा तो विलोभनीय लुक खरोखरच खूप सुंदर दृश्य. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी काय दिलं जाणार तर ज्या 15 बक्षिसांची आम्ही चर्चा केली त्याच्यामध्ये तुम्हाला बॅग, इनर स्लीव्स, सनग्लासेस, ट्रॉफी, कॅप, मोबाईल, नॅपकिन, हँड ग्लोव्ज, ॲब्डोमिनल गार्ड, त्यानंतर जिम बॉटल, स्मार्ट वॉच आणि ब्लूटूथ आणि टी शर्ट बरोबरच ट्रॅक सुद्धा. ही सारी बक्षीस आहेत जे तुम्हाला सामनावीराच्या किताब म्हणून दिले जातात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना विनंती आपला एक प्रतिनिधी पाठवा. 11 किट दिलेल्या आहेत म्हटल्यानंतर 1 किट परिधान केलेला खेळाडू हा समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य आहे.
बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला करण पाटील स्ट्राईक रेटवरती, त्याच्या समोर समीर पहिलवान. दादा माईक बंद पडतो बघा जरा. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलमध्ये टॅप करत असताना चेंडूला एका धावासाठी पाठवलं. पदीच्या डोक्यावरून सिंगल धाव आणि पहिल्या चेंडूत एक धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव, एका धावाने दाबलक्याचं खातं ओपन. दुसऱ्या चेंडूवरती समीरचा चेंडू, या वेळेला ऑन साईडला. दोन बाजूला दोन टॅपचे फटके आता आपण बघितले. खऱ्या अर्थाने या मैदानात खेळताना तुम्ही चपली कशा पद्धतीने मारताय त्याच्यावरती तुमच्या धावांचा आलेख निर्भर असतो. या वेळेला एच घेऊन मागे चेंडू निघून गेलाय. परीघला वाकण्याची संधी सुद्धा नाही मिळाली, इतका वेगाने चेंडू निघून गेला. समित बॉलिंग मार्कवरती तयार आहेत. ज्या समितला आर एन रेनबोसाठी आपण अनेक वेळा ॲज अ स्ट्राईक बॉलर म्हणून बघितलंय. ती बॉलिंग करत असताना मॅच विनिंग स्पेल त्याने हाताळलाय आणि त्याची प्रचिती या चेंडूवरती मिळाली. पहिल्या 3 चेंडू नंतर चौथा चेंडू हा आला डॉट. चेंडू यावेळेला यष्टरक्षकाच्या गुडघ्याला लागून मागे गेला. एक धाव मात्र धावफलकामध्ये ऍड होतीये. एका धावाने धावफलकाला बढावा दिला जातोय. धावफलक पुढे जातोय. 1 to go. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातला टॅप केला समोरच्या दिशेने. यावेळेला चेंडू निघून गेलाय. किती? एकच धाव. सिंगल येते. पहिल्या षटकाचा मला वाटतं खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धाबा 5 बिनबाद. विस्मया डिंगडॉंग जॉर्ज एलेमन कल्याण या संघाचे धावफलक. पहिलं षटक पार पडलं आणि पहिल्या षटकामध्ये कशा धाटणीची गोलंदाजी झाली, कशा पद्धतीची गोलंदाजी झाली त्याची जर का तुम्ही त्या षटकाला जर का तुम्ही रिकॅपमध्ये जाऊन बघाल तर तुम्हाला बाहेर निघणारे चेंडू, आतमध्ये येणारे चेंडू आणि त्याचबरोबरीनं फुलर लेन जे बरोबर पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये टप्पा हाताळण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला, पण त्याच्यामध्ये यश कितपत आलं. समितने चांगला कंट्रोल दाखवत असताना 5 धावा खर्च केला. आता मंदार नवीन षटक हाताळण्यासाठी तयार. मंदारच्या हातामध्ये चेंडू. दुसरं षटक हाताळण्यासाठी डोरा समोर. हो, या वेळेला टाप काढण्याचा प्रयत्न पण डोराच्या हातामध्ये. या बॉलला काय तर चेंडू पडद्यावरती डायरेक्ट गेला आणि तिथे एकच धाव येताना पाहायला मिळते. सुरुवात तितकीशी चांगली नाही आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची, पण मोठ्या धावफलकापर्यंत जाण्यासाठीचा प्रयत्न हा यानंतर सुद्धा होऊ शकतो. दुसरं षटक आहे त्यामुळे सन्मानजनक सुरुवात करत असताना तरी फलंदाज अरुण डोरा पुन्हा एकदा मंदासमोर. बघूया पुढच्या बॉलवरती काय करतोय. यानंतरचा चेंडू किती धावा देऊन जाणार की अरुण डोरावरती हा विटणार. या वेळेला पायाला लागून चेंडू निघून गेला. 3 बॉल. आशिष जवळून 3 चेंडूचा खेळ. त्यानंतर 2 सिंगल, एक डॉट. धावफलकाची धावा 7 वरती जाऊन पोहोचला. मंदारने खूप चांगला स्पेल आतापर्यंत तो हाताळलाय. दडपणात आली आहेत दोन्ही फलंदाज. क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली जाते. बघा, मुंबईचा अंडरआर्म क्रिकेट म्हटल्यानंतर माइंड गेम मोठ्या प्रमाणात खेळले जातात. आता ते माइंड गेम कशासाठी? एखादा चांगला असल्या फ्लोला चालू असलेल्या त्या फ्लोला स्लो करण्यासाठी, मोमेंटमला ब्रेक करण्यासाठी, आदान प्रदान करण्यासाठी या साऱ्या गोष्टी केल्या जातात. पण एक गोष्ट मात्र याच्या मागे नक्की आहे, किती वेळ गेला तरी सुद्धा कोणाचा चांगला आणि कोणाचा वाईट हे माहीत नाही पडत.
कोणाची चांगली वेळ गेली आहे, कोणाची वाईट वेळ गेली आहे, वाईट वेळ गेली आहे हे माहीत नाही पडत. त्यामुळे यानंतरचा येणारा चेंडू बघूयात, या वेळानंतर कोणाच्या बाजूने झुकतोय, कोणाच्या बाजूने झुकतोय. मंदार समोर पुन्हा एकदा अरुण डोरा. खेळाडूंचा डिस्टर्बन्स नंतर आता प्रेक्षकांचा सुद्धा डिस्टर्बन्स यायला लागला. पुन्हा एकदा मंदार समोर अरुण डोरा. नेक्स्ट बॉल. टॅप केलं चेंडूला. एका चेंडू बरोबर पहिल्या फ्लोअरवरती गेला आणि तो पहिल्या फ्लोअरवरती गेल्यानंतर खाली कधी येईल दुसरा बॉल देण्यात आला. पहिल्या षटकातील काही शेवटचे चेंडू शिल्लक असतील. 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. अरुण डोरा 2 चेंडू शिल्लक असल्याचा कॉल पंचांकडून देण्यात आला आहे. ही टिपिकल अजित निगमचं स्टाईल आहे, ती आपल्याला मैदानात बघायला मिळते. मंदार समोर अरुण. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा टॅप केलं. यादवला जास्तच बाहेर असल्या कारणानं खूप सारा वेळ होता आणि वेळ म्हणजे सर्वात मोठी मुभा होती. यष्टीच्या बाहेर असणाऱ्या चेंडूला कुठेही छेडखानी करण्याची मुभा असते आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये बेसिकली अशा प्रकारचे बॉल मिळाल्यानंतर त्याच्यावरती धाव मिळणं स्वाभाविक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू लास्ट बॉल. इथे एखादा जर मोठा करारा प्रहार आला तर या धावपालकाला वेगळं वळण प्राप्त होऊ शकतं. टॅप केलं चेंडूला. पदवीने हात जरूर टाकला होता पण त्याच्यावरती मिळते 1 धाव. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावरती. बिनबाद बिस्मया डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. पहिल्या 2 षटकाला आणि 2 षटकांच्या खेळानंतर खूप मोठी चर्चा 2 फलंदाजांमध्ये झाली आहे. आता फिल्डर्समध्ये सुद्धा झाली आहे. व्ही.एन. पाखर माझगाव आणि अभिरा सत्यविनायक कामोटे दोन्ही संघांना विनंती. आपण तयार आहे. समोरच्या दिशेने डाऊन टू ग्राउंड टॅप करत असताना चेंडूला पाठवलं 2 धावांसाठी. ही इथली ओळख आहे. तुम्ही त्या रिबनच्या खालून चेंडूला पाठवा, चौकार मिळेल, तो पण फुल टॉस. पण जर का त्या रिबनच्या वरून गेला तर तुम्हाला 2 धावा मिळतील. कधी टॅपने खेळाल त्याला. आता 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी सुरुवात चांगली. केपी करण पाटील साठी या चेंडू. नेक्स्ट बॉल वरती चांगला कमबॅक. सिंगल धाव नाही घेऊ दिली म्हणजेच काय तर पहिल्या 2 धावांना बॅक केलं. आशिष केनी पुन्हा एकदा करण पाटील समोर. पायामधला चेंडू यावराला फ्लिक केलं. चेंडू जातोय सगळे पडद्यावरती. मंदार जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली. बघा दोन्ही संघांसाठी विशेष सूचना आहे. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला गेलाय आणि त्या रिव्ह्यूला कसं वापरायचंय हे तुमच्या हातात आहे. साईड आर्म सोडून तो रिव्ह्यू तुम्हाला वापरता येईल आणि तो वापरत असताना जर यशस्वी झाला तर परत मिळेल, नाही यशस्वी झाला तर तुमचा तिथेच रिव्ह्यू संपेल. टॅप केला चेंडूला. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा पाठवण्याचा प्रयत्न. यावेळेला एका धावेचं फ्युएल टाकलं गेलं. सिंगल धाव आली. बघा तितकी मोठी हाणामारी होताना दिसत नाहीये. एका धावेवरती समाधान मानल्यासारखे चित्र. तो
वाईट. वाईट +1. बनलेल्या दबावाला भेदण्यासाठी आता नशिबाची साथ लाभली आहे ती विस्मया डिंगडॉंग जॉर्ज कल्याणच्या संघाला, कारण या 2 धावा बक्षीस स्वरूपाने मिळाल्या. पुन्हा एकदा आशिष समोर, आता अरुण टाप काढायचा प्रयत्न समोरच्या दिशेने, चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट केली आहे. बघा या मैदानावरती रन बॉलच्या सुद्धा धावा 1 to go. लास्ट बॉल. रन बॉलच्या धावा सुद्धा तितक्यात चॅलेंजिंग ठरतात आणि त्यामुळे आता शेवटचा बॉल टॅप करत चेंडूला पाठवलं एका धावेसाठी सिंगल. मोठे षटक आले. पहिल्या 2 षटकामधील 10 धावांनंतर तिसऱ्या षटकामध्ये धावांचा उद्रेक होताना आपण पाहिला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपलिकावरती विस्मया डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. चर्चेसाठी थोडा वेळ घेतला गेला. 3 षटकामध्ये नक्की घडलं तरी काय. पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 5-5 धावा आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामधल्या 8 धावा आणि वाईट +1 बरोबरच 2 धावाचा एक फटका आला. वियन ताखेर माझगाव विपक्ष आदिरा सत्यविनायक कामोटे या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण टॉस साठी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी केला जाणार आहे. आदिरा सत्यविनायक कामोटे वियन ताखेर माझगाव दोन्ही संघांसाठी हा कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी केला जाईल. बीरा नवीन गोलंदाज त्याची मार्कवरती येतात. कोताची वाडी महिला नवरात्रोत्सव मंडळ आयोजित माऊली सुवर्ण चषक. सागरने अनेक वेळा बोलत असताना सांगितले की गिरगावच्या गुढीपाडवा हा खूप फेमस आहे. गिरगावचे अनेक मराठमोळी सण खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याचपैकी एक ही गिरगावची माऊली सुवर्ण चषक हा सुद्धा तितकाच फेमस आहे. तो फेमस काय, त्याची प्रसिद्धी काय, तर महाराष्ट्रामध्ये अशी कोणती स्पर्धा नाही ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच स्वरूपाने 15 बक्षिसं दिली जातात. सर्वात जास्त वाईट अतिरिक्त स्वरूपाची धावपलकामध्ये ऍड होते. परीक्षा कौतुक करावं लागेल. लेगस्टमच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला इतक्या चांगल्या रीतीने त्याने गॅदर केलं. स्टॉप केल्यामुळे फक्त वाईटची एक धाव सिंगल. वीरा पुढचा पुढील चेंडू टाप काढण्याचा प्रयत्न अंतराचा टाप करत असणार सिंगल. कंडिशनने भरलेलं हे मैदान आहे. या मैदानात खेळत असताना तुम्हाला 2D 1D यांना ध्यानात ठेवून बॅटिंग करावी लागते. म्हणजेच काय तर अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन अकॉर्डिंग टू दी ग्राउंड तुम्हाला खेळ करावा लागतो. मग त्या तुमच्या प्लॅन मध्ये गोष्टी असणं गरजेचं आहे की तुम्ही 2D साठी केव्हा जाणार, कोणत्या चेंडूवरती जाणार. टाप काढण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने वेगाने चेंडू निघून चाललाय. 2 धावांसाठी शानदार स्ट्रोक. आतापर्यंत इतके चेंडू खेळल्यानंतर सन्मान देत असताना चेंडूला अरुणला आपण पाहिलं, डोराला पाहिलं, पण या चेंडूवरती जी बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने खेळलेला तो शॉट होता त्याच्यावरती 2 धावा आल्या. वेगवान फटका आणि तो वेग काय आला. अरविंद यांचं ऑब्झर्वेशन बघा किती चांगलं. त्याने सांगितलं ती डबल बॅट लागली आणि त्यामुळे आता या चेंडूला वेग आला. पण वेग येऊ अथवा नाही 2 धावा मिळाल्यात या जयचंद्रांसाठी चांगलाच आणि आनंददायी. विराचा पुढील चेंडू हाताला लागून निघून गेलाय. कधी याने अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु 2 हातांच्या मधून हाताला स्पर्श करून चाटत पुसत चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला. सिंगल धावा आली. लक्ष्मणच्या बाहेर येतो. अतिरिक्त स्वरूपाची धाव पालकांमध्ये ऍड होते. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये अशा प्रकारच्या गमती जमती आपल्याला बघायला मिळणं स्वाभाविक आहे. दोन्ही संघांनी या मैदानावरती आपल्या खेळाला 3 उंचवण्याचा आमच्याकडे अनुभव आहे, जिंकण्याचा अनुभव आहे, फायनल खेळण्याचा अनुभव आहे आणि त्यामुळे या पहिल्या मॅच मध्ये या 2 संघांमधलं बॅटल हे सुद्धा बघणं एक मोठी पर्वणी आहे. समस्त गिरगावकरांसाठी, समस्त अंडराम क्रिकेट चाहत्यांसाठी. या बॉलला चेंडू उष्ट पाडून खेळण्याचा प्रयत्न आहे का. डू बॉलचा कॉल आणि तो कॉल झाल्यानंतर दोन्ही पंच
त्या निर्णयावरती ठाम असताना फिल्डिंग करणाऱ्या टीमने मला वाटतं पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केल्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत येईल की नो बॉल आहे की नाही. बघा खूप काही बदलणार आहे या चेंडूनंतर. धावपलकारची धाबा जर आपण बघितल्या तर धावपलकारची धाबा आहेत त्या मतदान 24-24 मतदान. हा नो बॉल आहे की नाही आहे. यस इट्स नो बॉल. फिल्डिंग टीमने आपला रिव्ह्यू लॉस केलाय. नो बॉल आलाय. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावपलकामध्ये ऍड झाली आहे. काढून ठेव. आणि ती धाव ऍड झाल्यानंतर फलंदाज तर बाद झालाय. फलंदाज बाद झाल्यानंतर अरुणला डोराला मैदान सोडावं लागतं. मतन सारंग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अंडरआर्म क्रिकेटमधील विध्वंसक फलंदाज अष्टबैली खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे असं मतन. टॅप केलं चेंडूला. पुन्हा एकदा प्लेअर झोनच्या दिशेने एक धाव येताना दिसते. सध्याची देहबोली जर बघाल दोन्ही फलंदाजांची तर या धावा पुरेशा असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे हा शेवटचा चेंडू निघाला. बघूयात किती धावा या चेंडूवरती बनतात. टॅप करण्याचा प्रयत्न चेंडूला एका धावासाठी पाठवलंय आणि एका धावावरती समाधान मानत असताना 27 धावा झालेल्या आहेत. 28 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते आरएन रेनबो या संघासमोर विस्मया डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण या संघाच्या वतीने. चला यानंतर होणारा सामना टॉस केला जाईल. VN पॅकेड माझगाव विपक्ष अधिरा सत्यविनायक कामोठे. ऑर्गनायझरची नावं द्यायला मंडळाचे सदस्य आदरणीय सुदर्शन राणे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. सो दोन्ही कर्णधार आलेले आहेत. माऊली सुवर्ण चषक 2026 पर्व 6वा आणि या 6व्या पर्वातील खुल्या गटातील दुसरा सामना आपल्या भेटीला येतो. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला अधिरा सत्यविनायक कामोठे विपक्ष VN पॅकेट माझगाव. टेल्स द कॉल आणि टेल्स ठीक आहे. धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. VN पॅकेट माझगावने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल. बैटिंग स्पेसिफिक रीजन 1-4 फॉर्मेट है और इधर एक बार रन होता है तो फिर चेस करना थोड़ा डिफिकल्ट है. तो पहले बैटिंग करके रन बनाने ज़्यादा से ज़्यादा रन बनाने देखेंगे. मुंबई का एक ऐसा टूर्नामेंट जहां पर इंडिविजुअल प्राइज के लिए 15 ऐसे इनाम दिए जा रहे हैं, जैसे कि 15 ऐसी चीज़ें जो क्रिकेट खेलते समय हमें यूजफुल रहती है. तो आपको कैसा लगता है ये मावली सुवर्ण चषक. टूर्नामेंट तो बहुत बड़ा है और 1-4 फॉर्मेट में तो टॉप में ही आता है. और ये सब इंडिविजुअल प्राइसेस जो दे रहे हैं उसके लिए कमेटी का थैंक यू. कौन से ऐसे खिलाड़ी हैं जिससे आपको ज़्यादा उम्मीद है इस मैच में के अच्छे खेल की. ऐसा कुछ नहीं है. टीम वर्क है. क्रिकेट है टीम वर्क है तो सब खिलाड़ी को अपना 100% देना ही पड़ेगा. ढेर सारी शुभकामना आपको इस मैच के लिए. दुसऱ्या बाजूला अधिरा सत्यविनायक कामोठेचा संघ आहे. पहिली बॉलिंग करायची आहे. तो आत्ताचा सामना बघितला त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली आपण पाहिलेलीच आहे. सो किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. धावा कमीच कमी करायचे थांबवायला प्रयत्न करू त्यांचे. माऊली सुवर्ण चषक तुमच्यासाठी काय आहे आणि यावर्षीच्या आयोजनाबद्दल काय सांगाल. 1-4 मध्ये खूप मोठी टुर्नामेंट आहे ही आणि खेळायला खूप मजा येते. जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. So classic keeps you cool.
हा एक कॅपचा ब्रँड आहे. त्यांच्याकडून प्रत्येक टीमच्या 11 प्लेयरसाठी हे स्पेशल कूपन आहे. त्या कूपनमध्ये 20% डिस्काउंटचं हे कूपन ते प्रत्येक संघाला दिलं जाणार आहे. सो त्या संघातील दोन्ही कर्णधार ज्यांच्या दरम्यान टॉस झाला त्या दोघांनी यायचे. VN पॅकर माझगाव आणि अदिरा सत्यनारायण कामोटे आपल्या संघाला हे कूपन दिलं जाईल. क्लासिक कीप यू कूल एन ट्रेडर्स हे कॅप मॅन्युफॅक्चरर आहेत आणि ही कॅपची कंपनी ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला डिस्काउंट व्हाउचर दिलं जाईल. त्या अगोदर नाणेफेकीचा कौल झाला. तो नाणेफेकीचा कौल जिंकला VN पॅकर माझगावने. त्याने सांगितलं आम्ही पहिली फलंदाजी करू आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करू तो टीम अदिरा सत्यनारायण कामोठेला. चांगली मॅच ती सुद्धा असणार आहे. तुर्तास पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण दुसऱ्या इनिंगकडे वळतोय. दुसऱ्या इनिंगमध्ये या धावांचा पाठलाग, धावांचा बचाव कसा होतोय या पाहूयात. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंगसाठी तयार होत असताना मतक सारंग. यावेळचा काय सरप्राईज करणारा बाउन्स बघायला मिळाला. उसळी ही आशिषने अपेक्षित नव्हती केली. त्या उसळीमुळे चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ बॅनरवरती गेला. तो सुद्धा क्लासिक कीप यू कूल च्या कॅपवरती, कॅपच्या बॅनरवरती आणि तिथे पुन्हा एकदा चेंडू रनआउटची संधी अपील केली आहे. पण त्या अपील मधला उत्साह तितका मोठा नव्हता. क्विक गॅदर होतं पण एक धाव सहज धावून कंप्लीट केली. तुम्हाला शोधतो ना तू अशा टीमचा प्लेअरच बसला नाही संध्याकाळी आलो तर संध्याकाळी सागर व्हॉट्सअप केलंय. सागरचा व्हॉट्सअप चेक करून घे. काय आलं वरती ते थोडंफार चाललेलं आहे तेवढंसं पण पूर्ण नाही. चार चेंडू 2 धावा आणि या वेळेच्या बाहेर. बघा जितका वेळ थांबला जातो त्या थांबल्याचं कुठेतरी नुकसान आणि फायदा पण होताना बघितलाय. आणि त्यापैकी आता थांबल्याचा नुकसान होतं ते फिल्डिंग टीमला, फायदा होतो बॅटिंग टीमला. वाईट चोर पण एक धाव आली आहे. मगाचपासून आपण चर्चा त्या गोष्टीची करतोय. चर्चा कशाची यावेळेला हाताला लागून चेंडू निघून गेला. रनआउटची संधी आहे. रनआउटची संधी पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलं, चॅलेंज केलं. ऑनफिल्ड अंपायर सब डिसिजन अनिवार्य आहे. पंच सॉफ्ट सिग्नल सांगा. तो सुद्धा विचार करून दिला जाणार आहे. खोताची वाडी महिला नवरात्रोत्सव मंडळ आयोजित माऊली सुवर्ण चषक 2026 या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि आयोजक म्हणून आपण ज्यांना पाहतो ते आदरणीय दिनेशजी सांगले, सिद्धेजी भागवत आणि प्रतीकजी शिताप ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात आली. खूप मोठी मेहनत. येस सर, नॉट आउट. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. त्यानंतर पाहिलं जाणार आहे सिस्टमद्वारे काय सांगितलं होते, काय फलंदाज पोचलाय की नाही. अनेक साऱ्या बाबी चेक केल्या जातात. बॅट ड्रॅग झाली त्यावेळेला लाईनच्या अगोदर झाली, पुढे झाली, लाईनवरती झाली. बॉल ज्या वेळेला लागला ते कनेक्शन ज्या वेळेला झाले त्यावेळेला नक्की बॅट कुठे होती. आता ती बॅट कुठे होती म्हणण्यापेक्षा कोणत्या अँगलने बघितल्यानंतर काय चित्र दिसतंय. अनेक वेळा याच्यामध्ये अनेक सारे एरर येतात. पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. ए बॉल भाऊ वेट एक मिनिट थांबायचं. कॅप जर का घालायची असेल तर सरळ घालावी लागेल, अन्यथा पंचांकडे जमा करावी लागेल.
उलटी उलटी नको बस लई जमा चला आयोजन कमिटीचा हा निर्णय आतापर्यंत पोहोचवला गेलाय. पुन्हा एकदा मागच्या दिशेने ज्या वेळेला शेवटचा चेंडू बाकी आहे मतन सारंग त्याच्यासमोर आशिष केने. पाहूयात या चेंडूवरती काय करतंय. ओ शेवटचा बॉल ऑफ कटर आणि ऑफ कटर मध्ये सरळ आंबल पद्धतीने चेंडू मागे निघून गेला आणि मागे निघून जात असताना कोणती धाव नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाबा धापल करते 4 बिनबाद टीम आरएन रेनबो बादाळा. खूप मोठी मेहनत या स्पर्धेला आयोजित करण्यासाठी ज्यांची लागली देण्याची सांगली वाघाबाई आणि सिद्धेजी बागबत प्रत्येकजी शिताब आणि त्यांचे संपूर्ण साथीदार ज्यांनी मिळून हा इतका मोठा थाट 7व्या वर्षामध्ये आणलाय. खोताची वाडी महिला नवरात्रोत्सव मंडळ त्यांचं मोठं पाठबळ. माऊली सुवर्ण चषक ज्या स्पर्धेला खेळण्यासाठी मुंबई तसेच मुंबईच्या आजूबाजूच्या शहरामध्ये सर्वच खेळाडू खेळण्यासाठी उत्सुक असतात. 1 to 4चा फॉर्मॅट आहे आणि 1 to 4च्या या फॉर्मॅटमध्ये भिन्न भिन्न अशा कंडिशनमध्ये खेळण्यासाठी लागणारा कस बघायला मजा येते. तुर्तास नवीन गोलंदाज साई बॉलिंग मार्कवरती आलाय. साईचा पहिला चेंडू लेग करत असताना ऑन साईडला पाठवला. पडद्यावरती लागला चेंडू. जोपर्यंत पकडला गेला तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. सिंगल वरती भर दिला जातोय. पण या मॅचला वेगळं वलय प्राप्त होण्यासाठी करणं काय गरजेचं आहे. एक तर तुम्हाला मोठे फटके कोणत्या प्रकारचे तर 2Dच्या प्रकारचे तुम्हाला ऍटलीस्ट मारावे लागतील. अदरवाईज चौकाराची गरज जो चौकार दूर पर्यंत जरी जवळपास वाटत नाही. पण दुसरा एक फॅक्टर आहे. तो फॅक्टर फलंदाजाच्या हातामध्ये नाही. तो काय आहे. गोलंदाजाने हाताळलेले एक्स्ट्राज तो फलंदाजाच्या हातामध्ये नाहीये. पण नशिबाची साथ मिळेल तर तिथून सुद्धा एक सपोर्ट मिळू शकतो. बघूया साईचा पुढील चेंडू ज्याची चर्चा केली त्याची सांगता झाली. चेंडू लेग बाहेर गेलाय. आला वाईड. WT वाला वाईट चालतोय पण WT वाईट वेळ चालत नाही. आतमध्ये येणारा चेंडू काय जबरदस्त कट बॉल आहे. आतमध्ये येणारा ऑफ कटर यश उद्ध्वस्त फलंदाज आशिष केनी बाद गॉन. मग अशी टॉस झाला त्यावेळेला VN पॅकन माझगावच्या कर्णधाराने सांगितलं आम्ही बॅटिंग करू कारण या ठिकाणी चेसिंग तेवढी इझी नाहीये. 1 to 4 फॉर्मॅट खेळत असताना जितक्या धाबा तुम्ही बनवाल त्या धाबा जर का रनबॉलच्या वरती गेल्या तर तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात बॉलिंग करू शकता फिल्डिंग करू शकता. आणि त्यासाठी आम्ही पहिली टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेऊ. तोच पवित्रा हा बिस्मया डिंगडॉंग जॉर्ज इलन कल्याणचा राहिला. आता चेसिंग मध्ये थोड्या धाबा रनबॉलच्या वरती असल्या कारणाने दडपण हे आरएम रेनबो या संघावरती जरूर आहे. साई समोर विराट टॅप केले चेंडूला. एका धाब्यासाठी चेंडूला पाठवले. या धावांमध्ये कोणतीही अडचण नाहीये. इथे टॅप लगावून सिंगल काढणं तितका अवघड नाहीये. त्यासाठी तुम्हाला फक्त बॅटला चेंडूला बॅटवरती घेणं गरजेचं आहे. पण खरी कसरत कुठे आहे डबलसाठी. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. एक धाब्यासाठी कॉल फेकी तर झाली परंतु धाव तोपर्यंत कंप्लीट. सिंगल आली आहे. धावपलकाची धाबा 8 धाबा. यावरचा चेंडू सरळ निघून गेलाय. खांद्याला लागलाय. एका वेळेला डोराने 1-4चा इशारा दिला की काय असं वाटलं होतं कारण त्याच्या खांद्याला चेंडू निघून गेला लागून निघून गेलाय. सिंगल आलं. 1 to go. बघा एक गोष्ट मात्र सोपी होते. पब्लिकला चेंडू किती झाले ते विचारायची गरज पडत नाही कारण 4ला सुद्धा कॉल येतो सुखचा आणि 5ला सुद्धा 1 to go चा. त्यामुळे ते एक टेन्शन मिटलेलं आहे. त्याला अजित निकमजर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा. जशी स्थिती पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकानंतर होती तशी स्थिती दुसऱ्या इनिंग मध्ये 2 षटकानंतर आहे. जी कहाणी बदलली होती ती 3ऱ्या षटकामध्ये सुमेश केंडीच्या त्या षटकामध्ये आलेल्या 8 धावा तिथून एक वेगळं वलय प्राप्त झालं होतं. आता या 3ऱ्या षटकामध्ये शैलेंद्र बॉलिंग मार्क करते आलेत आणि त्यांच्या समोर
पॅडल स्वीपचा फटका. फक्त दिशा दिली चेंडूला, एका धावेसाठी पाठवलं बेराने. माइंडसेट क्लिअर आहे, एका धावाने पुढे जायचं, गोलंदाजाने केलेला चुकीचा फायदा उचलायचा, गॅपमधून चेंडूला मध्येच एखादा मोठा फटका टोलवायचा. मिळाला तर 2, मिळाला तर 4, अन्यथा काही नाही. रिस्क घ्यावी लागणार आहे, रिस्क नाही तर रिवॉर्ड नाही. नाही रे नाही 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 रे नाही 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 नाही. सगळं काही सुरळीत चालताना अशा प्रकारचे कॉल सुद्धा मनाला वेदना देतात. पण यावेळेचा चेंडू डायरेक्टली पडद्यावरती गेल्या कारणानं, बॅनरवरती गेल्या कारणानं मला वाटतं विराला माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद. बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाहीये, आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येते. नवीन फलंदाज मिस्टर मंदार बॅटिंगसाठी दाखल होतात. माऊली सुवर्ण चषक 2026 अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा, दिवस रात्र स्पर्धा. काल एंटरचा हाफ आपण पाहिलात. आज व्यावसायिक गट म्हणजेच खुल्या गटातील संघ, खुल्या गटातील खेळाडू या मैदानावरती आलेले आहेत माऊली सुवर्ण चषकाला खेळण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी. नखरा शैलेंद्र समोर बनतार, एखादा मोठा फटका, एखादा मोठा फटका या सामन्यात. ओ फेकी केली आहे. कदाचित मतंगला वाटलेला असावं की रोहन उभा आहे की काय. रोहन बसलेला माहीत नव्हता आणि त्यामुळे चेंडू वरून निघून गेलाय आणि वरून जात असताना 2 धावा, 2 धावा धापलकामध्ये ऍड होताना दिसत आहेत. आणि 2 धावा ऍड झाल्यानंतर एक आशेचा किरण जरूर जागा झालाय. पंचाने सांगितलं 2 बॉल बाकी आहेत. शैलेंद्र समोर टॅप करण्याचा प्रयत्न, कॉन्फिडन्स दिसून येत नाहीये. या चेंडूवरती टॅप होणं गरजेचं होता. त्या दाटणीला बघता टॅप होणं त्याची शक्यता जास्त होती, पण आत्मविश्वास हातातून निघून गेला. ते बळ कुठे ना कुठे निघून गेलंय समोरच्या टार्गेटला बघता. आणि हे साफ दिसून आलं. पुन्हा एकदा मिस आणि मिस झाल्यानंतर एसटीजीच्या रूपाने फलंदाज बाद. अजून एक विकेट, आरएन रेम्बोला लागलेला अजून एक धक्का, अजून एक हादरा. मजा घेतो माझी. चलो देवेन कांसे. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल मध्ये कोणती धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. किती बॉल किती इक्वेशन? 5-14. या मैदानावरती 5-14चं इक्वेशन भेदणं म्हणजे तुम्ही खूप मोठा रेकॉर्ड बनवण्यासारखं आहे. आणि तो रेकॉर्ड बनवण्याची आता तयारी कोण करणार? कोण हा रेकॉर्ड, म्हणजे तो एक होता ना, कोण उठाएगा ये धनुष, कौन है? आता त्यापैकी तुम्हाला या 14 धावा करणारा फलंदाज शोधावा लागणार आहे. पारिक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि ही ती संधी आहे. या संधी जर का तुम्ही सोनं केलं तर तुमचं नाव मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये मोठ्या आदराने घेतलं जाईल, मोठ्या मानाने घेतलं जाईल. दोनशे शाखेचे शाखा प्रमुख आदरणीय दत्ताजी मोहिते साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी दत्ताजी मोहिते साहेबांना विनंती करेल, आपण समोर या. आपला यथोचित सन्मान माऊली सुवर्ण चषक स्पर्धे 6 द्वारे केला जातोय. मी आदरणीय दिनेशजींना विनंती करेल, आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. शाखा क्रमांक 220 आदरणीय दत्ताजी मोहिते साहेब
यांचा हा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय आणि पहिला सामना या ठिकाणी होतोय समाप्त. पहिला सामना संपला. पहिला सामना जिंकलाय तो टीम विस्मया डिंगडॉंग जॉर्ज कल्याण या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय तो RN रेम्बो हा संघ. प्रज्ञेश शिंदे यांना विनंती आपण मंचासमोर यायचे. सन्मान केला जातोय विशेष अतिथींचा. शाखा क्रमांक 220 आदरणीय दत्ताजी मोहिते साहेब यांचा हा सन्मान केला जातोय. दिनेशजींच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणजे हे सन्मान चिन्ह ज्याच्यावरती गिरगावच्या मातीचा फोटो आहे ती प्रतिमा त्याची फ्रेम ती देऊन हा सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलीत. माऊली सुवर्ण चषकाची शोभा वाढवलीत, या मंचाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. माऊली सुवर्ण चषकाद्वारे खोताचेवाडी महिला नवरात्रोत्सव मंडळ यांच्याद्वारे आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आवाज मध्ये येतो मध्येच काय मगाशी करायला सांगितलं ना तुम्हाला तेव्हापासून आवाजच काय एकदम मला माझा आवाजच नाही येत आहे. आता जो सामना संपला खूप जास्त होता जेव्हा होता तो. हा बोल ना. सामनावीराचा मानकरी मिस्टर अरुण चव्हाण म्हणजे डोरा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. नाही मी खरंच नाही मला माझं तोडती तुझ्याबरोबर बोलणं झालं. तू मला ऍक्च्युली शपथ नाही बोलणार. खरंच नाही बोलणं झालं. मी आदरणीय दत्ताजी मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा किताब दिला जाईल. त्याच्यानंतर खूप साऱ्या बाबी. होणार आहे असं मला बोला. आता मी कन्फ्युज होतो. डोराला इथे येण्या अगोदर एकच प्रश्न असेल, गाडी आणली की नाही. त्याच्यानंतर विदाऊट व्हेकल तुम्ही या सर्व साहित्यांना घेऊन जाऊ नाही शकत. दत्ताजी मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जातो हा सामनावीराचा किताब. सामनावीराचा किताब म्हणजे एका बॅग मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, फोन पण केला होता. एक एक करून दिले जाणार आहे. उचलला गेला कळलं का. हे आता 10-12 दिवसावर ओकलेचा गॉगल तुम्हाला जसं वाटेल. तरी कर ना. मला आवाज नसतो. हीच खरी मजा आहे माऊली सुवर्ण चषकाची. त्यानंतर स्मार्ट सुदर्शन राणे यांच्याकडून ही कॅप आणि त्यानंतर वॉटर बॉटल सुद्धा. गरमीमध्ये लागणाऱ्या सर्व साहित्यांची हे देणं आणि त्यानंतर हँड ग्लोव्ह सुद्धा दिले जातात. अजून काय उरलंय का. आणि ही आकर्षक ट्रॉफी जी बॉलची बेल डिझाईन केलेली ही ट्रॉफी ज्याच्यावरती आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा फोटो आहे. धन्यवाद मोहिते साहेब, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अजून काय आहे का. ॲबडॉमिनल गार्ड ते सुद्धा दिले जाते. अंडरआर्म मध्ये कंपल्सरी करावं लागणार आहे. सो डोराशी संपर्क चर्चा करणार आहोत आपण. बक्षिसं अशी द्यावी की ते नेताना प्रत्येक खेळाडूला तितकाच तो त्रास व्हा म्हणजे लक्षात राहील की आम्हाला या स्पर्धेने इतकी बक्षिसं दिली होती. अरुण पहले बैटिंग करते समय पहले 2 ओवर का अगर खेल देखा जाए तो 10 रन आ चुके थे, लेकिन उसके बाद 2 ओवर का खेल आना बाकी था. अंडर प्रेशर थी टीम और आपकी विकेट नहीं गई थी. तो मन में क्या चल रहा था और लास्ट में जब आपका स्कोर रन बॉल क्या मैच को किस तरह से आपने देखा है और कैसे खेला है. पहली बात तो पहली बैटिंग आई थी, हम लोग को बॉल टू रन मारना ही था कैसे भी. पहले ओवर में 2 डॉट गए थे, हमें पता था हम बाद में कवर कर लेंगे. करण भाई और मैंने अच्छे बैटिंग की, करण भाई ने भी अच्छा बैटिंग किया, इसके लिए मुझे भी कॉन्फिडेंस है. सिंगल करता गया. बहुत सारे टूर्नामेंट आप मुंबई में खेले हो या फिर मुंबई के बाहर भी खेले हो, लेकिन गिरगांव में आकर के माऊली सुवर्ण जैसे खेलना क्या फीलिंग रहता है और इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे. नो डाउट साउथ बॉम्बे का सबसे अच्छा टूर्नामेंट है गिरगांव माऊली, और हम लोग साल भर वेट करते हैं टूर्नामेंट खेलने का. और प्राइजेस के बारे में बोलने गया तो मुझे नहीं लगता है कि इधर अंडरआर्म क्रिकेट में इतना प्राइज मिलता होगा मैन ऑफ द मैच को. थैंक यू सो मच. ढेर सारी शुभकामना आपको नेक्स्ट मॅच के लिए. हा होता सामनावीराचा मानकरी मिस्टर अरुण चव्हाण म्हणजेच डोरा. डोराचा दौर आपण बघितला या मागील मॅच मध्ये.
पहिल्या सामन्यामध्ये त्यानं धावांचा मेला लुटला, सामनावीराचा किताब जिंकला आणि तो जिंकल्यानंतर आता आपण जातो दुसऱ्या मॅचकडे, ज्या मॅचमध्ये VN पॅकन माझगाव याने सांगितलं आम्ही पहिली बॅटिंग करू आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करू अधिरा सत्यविनायक कामोठे या संघाला. सो या दोन संघादरम्यानची मॅच सुद्धा खूप चांगली होणार आहे, रफ अँड टफ होणार आहे आणि रफ अँड टफ मुकाबला होत असताना त्याचं धावतं वर्णन घेऊन येणार आहेत आमचे साथी सामाजिक मित्र मिस्टर सागर मोरे. धन्यवाद. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो आवाज